गावागावात छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार शिवजन्म उत्सव। ग्रामीण भाग भगवामय। भव्य देखावे, मिरवणूक, व्याख्यान, पवाड्यांसह शिवरायांच्या जय जयकारानं दुमदुमला आसमंत। चास गावातील रामभक्त हनुमानाची व्यक्तिरेखा ठरली लक्षवेधी। पीएम किसान योजनेच्या दृष्टीने फसवणूक टाळण्यासाठी अज्ञात एपीके फाईल किंवा लिंक डाउनलोड न करण्याचे आवाहन। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान लिस्ट.apk किंवा पीएम किसान एपीके या संदेशाची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम होते गायब। शेतकऱ्यांनी अज्ञात एपीके फाईल किंवा लिंक डाउनलोड करू नयेत असे प्रशासनाकडून करण्यात आले आवाहन। भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड कंपनीने केलेल्या राज्यव्यापी कथित भ्रष्टाचाराबाबत विधिमंडळात लक्षवेधी। सरपंच परिषदेचे पुणे जिल्हा समन्वयक माजी सरपंच कुंडलिक कोहिनकर यांचे आझाद मैदानावरील उपोषण फळाला। आमदार श्रीकांत भारतीय यांनी मांडली लक्षवेधी। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले उत्तर। राज्यातील 3680 ग्रामपंचायतींचे नेटवर्क कार्यान्वित असल्याचे ग्रामविकास मंत्र्यांचं विधिमंडळात उत्तर। मात्र ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेलं उत्तर वस्तुस्थितीची शहानिशा न करता दिल्याचं उपोषणकर्ते कुंडलिक कोहिनकर यांचं म्हणणं। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अवैध माती वाहतूक सर्व विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी पाहिली। माती वाहतूक करणाऱ्या हायवा चालकाने कारवाईच्या भीतीने हायवा रस्त्यात ओतून ठोकली धूम। मात्र महसूल विभागाकडून माती वाहतूक आणि रस्त्यावर माती खाली करतानाचा फोटो समोर। महसूल विभागाकडून पोलिसांकडे धाव। आता तरी माती वाहतुकीला ब्रेक लागणार का? राजरोसपणे माती वाहतूक करणाऱ्यांना व्यसन कधी लागणार? बेकायदा माती वाहतूक रोखणं महसूल विभागापुढचं चॅलेंज। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वाडा येथे लोकशाही दिनी नागरिकांच्या तक्रारी। लोकशाही दिनाबाबत ग्रामीण भागात प्रचार प्रसार तोकडा। प्रांत अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट। एप्रिल महिन्याच्या लोकशाही दिनी गावागावात प्रसार करण्याच्या सूचना। आजच्या लोकशाही दिनी महसूल विभागाचे 3 आणि पंचायत समितीकडील 2 अर्ज प्राप्त। श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या 332व्या जयंती दिनी वाबगाव येथे होळकर वाड्यावर होळकर प्रेमींची हजेरी। स्मारक समितीच्या वतीने प्रथमच जयंती साजरी। मल्हारराव होळकर यांची शौर्यगाथा आणि वास्तव इतिहास जगासमोर आणण्यासाठी पुनर्लेखन करणे गरजेचं असल्याचं भाजप राज्य सचिव नवनाथ पडळकर यांनी केलं स्पष्ट। होळकर स्मारक समितीचे महासचिव भगवानराव जराड, इंद्रकुमार भिसे, योगेश राजे होळकर आदी होळकर प्रेमींची उपस्थिती। गौरा मिसेस मिस्टर ग्रीन भारत आणि भारत वस्त्र शृंगार स्पर्धेत ऋतुजा आदेश एरंडे राज्यात प्रथम। कोल्हापूर येथे गौरा इन फॅशन क्लब आयोजित गौरा मिसेस आणि मिस्टर ग्रीन भारत तसेच भारत वस्त्र शृंगार स्पर्धा 2025 दिमाखात संपन्न। गौरा यशस्वी पुरस्कार वितरण समारंभ। स्पर्धेत 16 ते 45 वयोगटातील देशभरातून 1590 स्पर्धकांचा सहभाग।